दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच संस्थापनाय धर्मस्य प्रशमाय तरस्य च अवतीर्णो हि भगवान अंशेन जगदीश्वरः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भगवंताची ही शरद काव्य कथा असं या ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे. श्रीशैवा आत्मन्यवरुद्ध सौरत सर्वा शरद काव्य कथारसाश्रया. या ठिकाणी शरद काव्य कथा रसाश्रया हा शब्द या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी वापरलाय. या ठिकाणी शरद काव्य म्हणजे काय हे सांगताना त्यांनी म्हटलंय की शरद काव्य कथा रसाश्रया शरादिभवा. शरदिभवा या ठिकाणी काव्येषु कथ्यमानाये रस्तास्तेषामाश्रय भूतानिशाः. ज्या रात्री भगवंतानी ही लीला केली, ही लीला शरद ऋतूच्या रात्री केली आणि शरद ऋतूच्या रात्री शृंगार कथेच्या निमित्ताने, शृंगार हा रस सर्वांना आवडतो. शृंगार रस असा आहे की ज्या शृंगार रसाला रसांचा राजा म्हणतात. तेव्हा सर्वसामान्य माणसाला शृंगाराकडे त्याची ओढ असते आणि या दृष्टीने भगवंतांनी सुद्धा शृंगार रसाचा आश्रय करून ही लीला या ठिकाणी संपन्न केली. आणि या दृष्टीने ते म्हणतात की शृंगार रसाश्रया शरदी प्रसिद्ध काव्येषु या कथास्था शिशेव इति. काव्य कथेच्या निमित्ताने, कारण कथा लोकांना आवडते, त्याच्यातही शृंगार कथा ही जास्त आवडते, कारण सामान्य माणसाची ओढच वीर आणि शृंगार या दोन गोष्टीकडे असते. या दृष्टीने ते म्हणतात की या भगवंतांनी सुद्धा ही जी लीला केली ती लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी केली. खरं म्हणजे भगवान हा आप्तकाम आहे. कामविजय असं या अध्यायाला नाव त्यांनी दिलेलं आहे. ज्या कामविजय नावाचा जो अध्याय हा भगवंताच्या लीलेचा उत्कर्ष आहे, परमोत्कर्ष आहे असं म्हणा. ज्या भगवंतानी या श्रीमद भागवतामध्ये केवळ मन्मथ स्वरूप, मन्मथापेक्षाही सुंदर अशा प्रकारचं रूप धारण करून रतीकडून विरतीकडं या गोपींना नेलं, कामाकडून निष्कामाकडे नेलं. काम या दृष्टीने, रती या दृष्टीने त्या भगवंताकडे आल्या खऱ्या, परंतु जाताना मात्र त्या निष्काम होऊन गेल्या. कारण भगवंत हा असा आहे की जो आपल्या मधील सांसारिक वृत्ती हरण करणारा आहे. त्याचं नावच हरी आहे आणि म्हणून हा हरण करणारा काय हरण करतो तर सांसारिक वृत्ती हरण करतो. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की हे कातडं खरं म्हणजे अहो भजनामध्ये आपण मृदंग वाजवतो. या मृदंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ताल प्रगट होतात, बोल प्रगट होतात. अहो मृत असलेलं कातडंसुद्धा भगवंताचं नाव घेतं. धिक्तान धिक्तान धल्यांतांग कथयति मृदंग. मृदंग कसा वाजतो तर धिक्तांग धिलांतांग धिक्ताम धिक्तान धिक्तान धिलांतांग कथयति मृदंग. तेव्हा मृदंगसुद्धा म्हणतो धिक्कार असो कोणाला. मृत कातडंसुद्धा धिक्कार करतं कोणाचं, अहो जिवंत कातड्याचं. अहो मी मेलेल्या असूनसुद्धा मी भजनामध्ये रंगतो आणि तुम्ही मात्र शृंगारामध्ये रंगता, कृष्णकथेत रंगत नाहीत, तेव्हा तुमचा काय उपयोग आहे असे या ठिकाणी कदाचित मृदंग म्हणत असला पाहिजे. याप्रमाणे त्या रुणझुण असणाऱ्या नादांच्या मधून, पैंजणांच्या आणि किंकणींच्या नादातून सुद्धा हाच भगवंताचा जो सात्विक स्वर आहे तो प्रगट झालेला आहे. आणि गगनव्यापी अशा प्रकारच्या ज्या स्वरांनी सर्वांना बाधित केलं. आणि भागवत संप्रदायामध्ये आपल्याला या गोष्टी दिसतात. या भगवंतानी ही जी लीला केली ती अलौकिक लीला होती.
ही बघण्यासाठी आकाशामधले देव सगळे जमा झाले होते. गंधर्व स्त्रिया, देवस्त्रिया जमा झालेल्या होत्या. ही उघड अशा प्रकारची लीला होती. ही काही बंदिस्त नव्हती. चार भिंतीच्या आत अंधारात केलेली गोष्ट नाही आहे, मुक्तपणाने केलेली गोष्ट आहे. त्यामुळे याच्यात लपवण्यासारखं काहीच नाही. आणि जर लपवण्यासारखं असतं तर भागवतकारांनी हे सांगितलंच नसतं. या ठिकाणी इतका मोकळेपणा, इतकी तरलता, इतकी स्वच्छता किंवा पारदर्शीपणा या ठिकाणी की शुकाचार्यांच्या सारखे जे ब्रह्मज्ञानी आहेत, जे मुक्त स्थितीला पोचलेले आहेत, त्या मुक्त स्थितीला पोचलेल्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये रस घेतला. ते सुद्धा यामध्ये तल्लीन झाले. याचा अर्थ असा की भगवंताची ही लीला माधुरी आहे, ही लीला ही अलौकिक आहे. या दृष्टीने ते म्हणतात. राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज भगवंतांनी तर संस्थापनाय धर्मस्य, धर्माचं संस्थापन केलं आहे आणि धर्मसंस्थापनासाठी भगवंताचा जन्म झाला आणि प्रत्यक्ष अवतार धारण केला धर्मसंस्थापनेसाठी. आणि मग परदाराभिमर्शनम, परदारेकडे भगवान कसे काय वळले. या ठिकाणी परदाराभिमर्शन कसं केलं, अर्थात परदारागमन कसं केलं, हा साधा प्रश्न जो सामान्य माणसाच्या मनात उपस्थित होऊ शकतो तो राजाने उपस्थित केलेला आहे. तेव्हा राजाच्या तोंडी शुकाचार्यांनी त्याचं प्रगटीकरण करून त्याचा निराशही करून टाकलेला आहे. ते म्हणतात, अरे राजा, हे पहा, या ठिकाणी शुकाचार्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. 3 पद्धतीने शुकाचार्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. एक म्हणजे ते म्हणतात की भगवान हा स्वतः अवतार आहे आणि अवतार असल्यामुळं तो सगळ्या जगामध्ये व्यापक आहे. चैतन्य हे सगळ्या जगात व्यापक आहे. जे चैतन्य जर सगळ्या जगात व्यापक आहे तर ते गोपींच्यामध्ये नव्हतं का? गोपीमध्ये असलेलं चैतन्य कोणाचं स्वरूप आहे? भगवंताचं स्वरूप आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की धर्म व्यतिक्रमो दृष्टम ईश्वराणांच साहसम. हे राजा, भगवंतानी तुला असं वाटतं की धर्माचा अतिक्रम केला, धर्म मर्यादा ओलांडली, परंतु ईश्वर जर असेल त्या ईश्वराला मर्यादा नसते. नदीला मर्यादा असते, समुद्राला मर्यादा आहे का हो? नाही. समुद्र अपरंपार आहे, समुद्राला मर्यादा नाही. नदी ही मर्यादित आहे, एखादा डोह मर्यादित आहे, एखादा आड मर्यादित आहे, एखादा थेंब मर्यादित आहे, पण समुद्राला काय मर्यादा आहे? समुद्र अपरंपार आहे. गगनाला काय मर्यादा आहे? आकाशाला मर्यादा नाही. आपल्या घरातल्या एखाद्या गडूमधल्या आकाशाला मर्यादा आहे, घागरीतल्या आकाशाला मर्यादा आहे, पण व्यापक आकाशाला काय मर्यादा आहे? नाही. तसं ईश्वराणांचं साहसम, भगवंताच्यासाठी मर्यादा नसते. आणि अमर्याद असलेला भगवान अमर्याद कृत्य करू शकतो. अहो, तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाहीत. जन्माला आलेला एक 8 दिवसाचं महिनाभराचं बाळ काही एखाद्या राक्षसिणीला मारू शकतं का हो? मग भगवंतानी कसं पुतनेला मारलं तेव्हा तुम्ही नाही विचारलं कसं काय मारलं म्हणून. आणि तेजी यसान्न दोष आहे, जे तेजस्वी आहेत त्यांना दोष नसतो. मग तेजी यसान्न दोष आहे हे सांगताना ते म्हणतात, ज्याप्रमाणे शंकरांनी विषप्राशन केलं. अहो, आपल्याला एक थेंब विष पोटात गेलं तर आपल्याला मृत्यू ओढवेल, चक्रा येतील, आपण या ठिकाणी बेशुद्ध पडू. पण शंकराने एवढं मोठं विष प्राशन केलं का? ते शंकर होते, ते भगवान शंकर होते म्हणून विषप्राशन केलं. आणि अग्नी सर्व भुजो यथा, त्यांनी वर्णन केले, वन्ही सर्व भुजो यथा. ज्याप्रमाणे अग्नी हा सर्व खाऊन टाकणार आहे. अग्नीमध्ये काही टाका, अहो तुम्ही लिंबाचं लाकूड टाका, चंदनाचं टाका, गवऱ्या टाका, विष्ठा टाका, काही टाका, पानं टाका, फळं टाका, फुलं टाका, सगळं अग्नी भक्षण करतो का? तर अग्नी हा सर्वभक्षी आहे. सर्व भुजो यथा, अग्नी सगळ्या खाऊन सुद्धा, काव म्हणले अग्नीनी ही विष्ठा वाळलेली खाऊन टाकली, मग अग्नी हा अपवित्र झाला का? नाही, कारण अग्नी स्वतःच पवित्र आहे. तो पावक आहे. पावक म्हणजे जो पवित्र आहे, पावन करणार आहे. तो सगळ्या गोष्टीला पावन करतो म्हणून अग्नी डाग देतात का? तर अग्नी पावन करणार आहे. त्या ठिकाणी मृत्यू, एखादा माणूस शव किंवा जे प्रेत आहे त्याला शिवत नाही, शिवला तर त्याला विटाळ होतो. अग्नीला होतं का विटाळ म्हणे?
नाही होत. का? अहो अग्नी सर्व भुजो यथा. अग्नी हा पवित्र करणारा आहे. तो पवित्र करणारा असल्यामुळे त्याच्यामध्ये जे जे येईल ते पवित्र होतं. तिथे अपवित्रतेची भावना नाही आहे, तिथे पापाची भावना नाही आहे. त्यामुळं ईश्वराणाम वच सत्यम तथैव आचरितं क्वचित. अहो राजाला म्हणतात शुकाचार्य, ईश्वराणाम वच सत्यम. भगवंतांनी जे सांगितलं तसं वागावं. भगवंतांनी गीता सांगितली ना, गीतेप्रमाणे वागा. पण भगवंतांनी जसं केलं तसं करू नका. तुम्ही म्हणाल असं कसं? हो, मग भगवंतानी 12 गाव अग्नी गिळला. तुम्ही गिळता का? सांगा. अंगावर नुसती काड्याची पेटी पडली तर आपण उडतो का? हो म्हणले आपल्याला पोळतं. भगवंताला कसं नाही पोळलं? अहो तो ईश्वर आहे, आणि आपण ईश्वर म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं करावं. वचस सत्यम. त्यांनी सांगितलेलं करावं, परंतु त्याच्याप्रमाणे आचरण करू नये. हां, आचरण करायचं तर रामासारखं करा. रामानी मनुष्याप्रमाणे वागले. राम हे माणसाप्रमाणे वागलेत. कृष्ण माणसाप्रमाणे वागले नाहीत. तिथे उतू जाण्याचा गुण आहे. दुर्गाबाई भागवत म्हणतात श्रीकृष्णामध्ये उतू जाण्याचा गुण आहे. मग तो सगळ्या गोष्टीमध्ये उतू गेलेला आहे. मर्यादा नाही. सगळ्या गोष्टीमध्ये मर्यादेचा अतिक्रम कृष्णाने केला आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या मर्यादा मोडून कृष्ण वागलेत. मग ते बालपणाची मर्यादा असो, ताकदीची मर्यादा असो, प्रेमाची मर्यादा असो किंवा युद्धाची मर्यादा असो, सगळं काही करून भगवान अलिप्त राहिलेले आहेत. एवढ्या सगळ्या युद्ध जिंकले, पण शेवटी धरीन हातामध्ये मी शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी. सगळ्या प्रकारचे युद्ध जिंकले आणि नंतर त्या शस्त्राचा त्याग केला. बासरी वाजवली गोकुळामध्ये, पण नंतर हातामध्ये बासरी घेतली नाही कृष्णाने. सांगा बरं, मथुरेमध्ये कुठं बासरी वाजवली का? नाही. का द्वारकेमध्ये गेल्यावर बासरी घेतली का हातात? नाही घेतली. का? श्रीकृष्णाने जे वापरलं ते पुन्हा घेतलं नाही. त्याला म्हणतात त्यागवृत्ती. ही जी त्याग संन्यास वृत्ती आहे, संन्यास म्हणजे त्यागम संन्यास उच्चते. तेव्हा ही जी संन्यस्तपणाची वृत्ती आहे ती भगवंताने धारण केलेली आहे. म्हणून बालपणी केलेल्या खोड्या पुन्हा केल्या नाहीत. बालपणी केलेली चोरी पुन्हा केली नाही. बालपणी घेतलेली मुरली पुन्हा घेतली नाही. बालपणी गोपींना भेटले, पुन्हा गोपींना भेटले नाहीत. एकदाच फक्त भेट झाली एका यज्ञामध्ये. त्यावेळेला त्यांना गोपींना ज्ञान सांगितलं आहे कृष्णाने की मी हा ईश्वर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की श्रीकृष्णाने जे जे केलं त्याचा पुन्हा नंतर त्याग केलेला आहे, ते काही केलेलं नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण हे योगेश्वर कृष्ण. यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा हा योगेश्वर असा शब्द आपण वापरतो. आणि अशा योग्याला सुद्धा खरं म्हणजे योग साधनेमध्ये मृत्यू यायला पाहिजे होता, पण श्रीकृष्णाने योग साधनेला देखील तिलांजली दिली आणि सामान्य माणसाप्रमाणे एक बाण मारून आपलं जीवन या ठिकाणी संपवलं. सांगायचं तात्पर्य असं की कृष्णाच्या चरित्राचा अर्थ आपल्याला लावता येत नाही. कृष्ण विक्लिष्ट कर्मणाम असं म्हटलेलं आहे. कृष्णाचं चरित्र हे क्लिष्ट आहे, कळत नाही आपल्याला. सामान्य माणसाला तर कळणारच नाही. म्हणून कुशलाचरित नैषा मी स्वार्थोन विद्यते. हा एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की श्रीकृष्णाचा या ठिकाणी स्वार्थ काहीच नव्हता. दोष कुठे आहे? दोष स्वार्थामध्ये दोष आहे, परमार्थात दोष नाही आहे. दोष स्वार्थामध्ये. आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वार्थी भावनेने करतो तिथे दोष लागतो. आपण पैसा मिळवतो स्वार्थी भावनेने, तिचा दोष लागतो. आणि म्हणून भगवंताच्या सगळ्या कृती ह्या लीला आहेत. लीला, तिथे स्वार्थ नाही. तिथे स्वतःसाठी, देहासाठी, वासनेसाठी भगवंताने काहीच केलेलं नाही. कुशलाचरित नैषा मे स्वार्थो न विद्यते असं त्यांनी म्हटलंय. भगवंताला कुशल आणि अकुशल अशा गोष्टी नाहीत. कुशलाच्या पलीकडचा भगवान आहे, पुण्य पापाच्या पलीकडचा भगवान आहे. जेव्हा आपण स्वार्थाने काही गोष्टी करतो तेव्हा पाप लागतं. जेव्हा आपण धर्म करतो तेव्हा पुण्य लागतं. आपण म्हणतो दान धर्म केला पुण्य लागलं, पण भगवान पाप पुण्याच्या पलीकडचा आहे, स्वार्थ आणि निस्वार्थाच्या पलीकडचा आहे. त्या ठिकाणी लीला हा त्याचा आविष्कार आहे. त्यामुळं कुशलाचरिता नैषामी स्वार्थो न विद्यते. ज्या ठिकाणी स्वार्थ आहे, ज्या ठिकाणी संकुचितता आहे, त्या ठिकाणी दोष आहे. आता जसं आपण समजा आपण म्हणतो हे सवळ्याचं पाणी आहे, एक तांब्याभर पाणी, त्याला कोणी लागलं तर आपण म्हणतो सवळ्याचं पाणी. का हो म्हणे सवळ्याचं पाणी म्हणता? मग आडाला तर सगळेच लागतात, नळाला तर सगळेच लागतात. मग अहो
मग आपण सांगतो की हे व्यापक आहे, व्यापकाला दोष नसतो, समुद्राला दोष नसतो, नदीला दोष नसतो, आडाला दोष नसतो. पण तुम्ही तुमच्यापुरतं आणलेलं जे गडूभर पाणी त्याला दोष असतो. म्हणून स्वार्थ, चौकट, संकुचितपणा, मर्यादा याला दोष आहे, अमार्यादेतेला दोष नाही. या ठिकाणी कुशलाचरित अन्वेषामी स्वार्थो न विद्यते विपर्यणाव नर्थो निरहंकारिणम प्रभो. भगवान कसे तर निरहंकारी आहेत, तिथे अहंकार नाही. भगवंतांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलं नाही, तर मग कशासाठी केलं? तर या मुलींना त्यांनी वचन दिलं होतं की तुमच्या इच्छा मी परिपूर्ण करीन. आणि भगवंताला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्याकडे लोकांना घ्यायचं होतं, आपल्याकडे खेचायचं होतं. मग कुणी द्वेषाने भगवंताकडे आले, कुणी मत्सराने भगवंताकडे आले, कुणी रागाने भगवंताकडे आले, तर ह्या अनुरागाने आल्या. म्हणून भगवंताकडे कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही भगवंतमय होता, ही या ठिकाणची भूमिका आहे. यत्पाद पंकज पराग निषेव तृप्ता योग प्रभाव विदुता अखिल कर्मबंधा. या सगळ्या स्त्रिया कर्मबंधापासून मुक्त झाल्या, कारण ज्या भगवंताच्या पादपंकज पराग निषेव तृप्ता, ज्या भगवंताच्या पादपंकज परागाला ज्या अनुसरल्या त्या मुक्त झाल्या. स्वैरम चरंती मुनयोपी. अहो मोठमोठी मुनीसुद्धा भगवंताच्या म्हणजे जे योगी आहेत, ज्ञानी आहेत, तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. अहो मुक्ताला सुद्धा आत्मस्थिती सांडवायला लावीन, ब्रह्मज्ञाना हाती देखील लाळ घोटवायला लावीन. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मज्ञानाला देखील लाळ घोटवायला लावली, मुक्ताला देखील आत्मस्थिती सोडवायला लावली, सांडवायला लावली. असं ही भक्ती आहे. या दृष्टीने गोपीनाम तत्पतीनांच सर्वेशामवदेही नाम. आणखी शुकाचार्य पुढे म्हणतात की ह्या सगळे भगवंतांनी ज्या गोपींबरोबर क्रीडा केली, या गोपी पुढे त्यांच्या पत्नी म्हणून 16,108 ज्या आहेत ना, त्या पत्नी झालेल्या आहेत. तेव्हा आणि भगवान हा सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या अंतःकरणात आहे. त्यामुळं गोपीनाम तत्पतीनांच सर्वेषामेव देही नाम. भगवंत सर्व अंतरात्मदृक. या ठिकाणी त्यांनी सुद्धा म्हटलंय की हे भगवंता, तू अंतरात्मदृक आहेस, तू सगळ्यांचा अंतरात्मा आहेस, त्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तूच आहेस, त्यामुळं तू काही वेगळा नाहीस. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की भगवान हा अध्यक्ष आहे, सगळ्या जगाचं तो परिपालन करतो, पण अलिप्तपणाने करतो. जसा सूर्य जगामध्ये वावरतो, पण जगामध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर सूर्याचा आरोप आपण करत नाही, सूर्याला त्याचा दोष देत नाहीत. चोरी झाली म्हणून कुणी म्हणत नाही सूर्याच्या उजेडात मी चोरी केली, सूर्याला पकडा. ना, सूर्य म्हणतो मी उजेड देणारच आहे, माझ्या उजेडात तुम्ही चोरी करा नाही तर दान धर्म करा, त्याचं पुण्यही मला नाही पापही मला नाही. तो अध्यक्ष आहे. त्याप्रमाणे भगवान हा अध्यक्ष स्वरूपाचा आहे आणि तो क्रीडे नेह देहभाग, तो क्रीडा म्हणून, लीला म्हणून या जगामध्ये वावरतो. याप्रमाणे श्रीकृष्णाचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट त्याने अशी सांगितली आहे की भगवान हा सर्वांच्या अंतःकरणात असल्यामुळं सर्व स्वरूप भगवंत आहे, सर्व स्वरूप बभव. अहो सर्व विश्वामध्ये भगवंत कणकणामध्ये भरलेला आहे. मग गोपीमध्ये तो नव्हता का? होताच. आणि म्हणून स्वप्रतिबिंब विभ्रमा असा जो शब्द वापरला आहे की भगवान आपल्याच प्रतिबिंबाशी खेळले, आपल्याच प्रतिबिंबाबरोबर ते तल्लीन झाले. इथे वेगळा प्रतिबिंब, कारण जीव हे प्रतिबिंब आहे आणि शिव हे बिंब आहे, सूर्य हे बिंब आहे. आणि त्यामध्ये आपण पुढे बघणारच आहोत भ्रमरगीतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे की उद्धवानी सांगितलं की भगवान हा सूर्याप्रमाणे एकमेव आहे आणि आपण वेगवेगळे जे भांडे असतात त्याच्यात प्रतिबिंब पडलेलं असतं, कोणाचं? सूर्याचं. तसं आपले हे देह म्हणजे भांडे आहेत, ते उपाधी आहेत आणि उपाधियुक्त असलेला देह आहे, त्यात भगवंताचं प्रतिबिंब पडलेलं आहे. हा जो चैतन्य आपल्याला दिसतं ते चैतन्य म्हणजे मूळ चैतन्याचा आभास आहे, म्हणून त्याला चैतन्याभास असं म्हणतात, सदाभास असं म्हणतात. आपण हे विश्व म्हणजे सदाभास आहे, सतचा आभास आहे. आपल्यामध्ये ते प्रतिबिंबात्मक रूपात प्रगटलं आहे, पण मूळ बिंब भगवान नाही. जसा आपल्याकडे ह्या लाईट लागतो, लाईट का लागली? अहो आपल्या मीटरमध्ये लाईट आहे, खांब्यावरती लाईट आहे म्हणून इथं लाईट लागली, नाही तर लाईट लागली नसती. इथे जी लाईट लागली ती आभासात्मक आहे, खरी लाईट ती आहे. तसा भगवान तो आहे. आणि ही लाईटसुद्धा नव्हे
त्याच्याही पलीकडं सूर्य हा सगळ्या जगाचा आत्मा आहे. ज्याप्रमाणे आपण आता या 2-4 दिवसाच्या काळात नेट बंद आहे सगळ्यांचं, ते हे बंद आहे. मग तुम्ही म्हणाल आमच्या मोबाईलमध्ये तर आम्ही पैसे टाकलेत, मग नेट का नाही चालू? अहो, मूळ नेट बंद आहे. तसं मूळ भगवान हा चैतन्य आहे नेटसारखा, तो तो बंद झाला की सगळ्यांचं बंद पडतं. ते म्हणतात ना की ज्याप्रमाणे भगवान हा सगळ्या जगाचा आत्मा आहे, भगवंत जर चालला नाही तर जग चालणार नाही, आणि भगवंत जर बोलला नाही तर जग बोलणार नाही. भगवंताने कानं बंद केले तर जगाचे कानं बंद होतील. जसं नेट बंद झालं म्हणजे आपले नेट बंद झाले, मग आपण किती मोबाईल चालू द्या, काही फरक पडत नाही. ते म्हणतात याप्रमाणे भगवान हा सगळ्या जगाचा आत्मा असल्यामुळं तो बधीर, जगबधीर. जर त्यांनी कान बंद केले तर जग बधीर होईल. त्याचप्रमाणे त्यांनी जर डोळे झाकले तर अंध जगत्र, तसं जग अंध होईल. आणि तो जर चालला नाही तर पंगू सर्वत्र. चालक स्वतंत्र श्रीकृष्ण चालक आहे, भगवान चालक आहे. जसा नेट बंद झाल्यामुळं आपल्या कोणाचंच नेट चालू नाही. का म्हणले आपल्या जवळचे सगळे मोबाईल आता निरर्थक झाले. का म्हणले ते जीव आहे ना, आपला मोबाईल म्हणजे जीव आहे आणि तो शिव आहे. त्यांनी बंद केलं की सगळं बंद. तसा भगवान हा सगळ्या जगाचा मूळ नेट आहे. हे तर माणसाच्या हातातलं आहे, पण खरा नेट तो आहे. त्याच्यामध्ये सगळं नेटवर्क आहे. तो चालवतो म्हणून सगळं जग चालतं, अन्यथा चालणार नाही. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे अनुग्रहाय भूतानां मानुषं देहमा स्थितः. भगवंतानी अनुग्रह करण्यासाठी, सगळ्या लोकांवर अनुग्रह करण्यासाठी, अनुग्रह म्हणजे कृपा, भगवंत कृपामय आहे, त्यामुळे तो कृपा करण्यासाठी या जगामध्ये अवतीर्ण झाला आणि मग मानवी देह धारण केला. भजते तादृशी क्रीडाया श्रुत्वा तत्परो भवेत. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा करतो तो. मग कोणी कोणत्या पद्धतीने त्याच्याकडे आकर्षित होईल सांगता येत नाही. आणि म्हणून हे राजा भगवंतानी माईक रूपाने या जगामध्ये आपल्या स्वरूपाचं या ठिकाणी प्रगटीकरण केलं आणि आपल्याला केवळ अनुग्रह करण्यासाठी केलं. आणि हा अनुग्रह मग तो सगळ्या गोपिका ह्या मुळात प्रेममय होत्या. प्रेम त्यांच्या अंतःकरणात होतं. या प्रेमाचं प्रत्यक्ष स्वरूप त्यांना दाखवायचं होतं, त्याचा अनुभव द्यायचा होता. म्हणून त्यांनी ही लीला केली. आणि म्हणून भगवान ज्या ज्या मार्गाने जे जे त्यांच्याकडे येतील त्यांच्याकडे ते तशा प्रकारचं स्वरूप धारण करतात. म्हणून भगवंतानी हे कामविजय केला. या अध्यायाला नाव दिले त्यांनी कामविजय. कामावर विजय मिळवला. आपल्या अंतःकरणातील ज्या रतिभावना आहे त्याच्यावरती विजय मिळवला. रतीला विरतीमध्ये परिवर्तित केलं. कामाला भगवंताच्या नामामध्ये परिवर्तित केलं. आणि ज्या ठिकाणी केवळ प्रेम स्वरूप काय असतं, एरवी काय प्रेमा अनुवादू असे माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय श्रीकृष्णाच्या तोंडी. अर्जुना, म्हणून तर वेगी आली प्रतिमा. अर्जुना, मला ताबडतोब गोपींची प्रतिमा का आठवली, गोपींचं रूप का आठवलं? कधी? युद्धाच्या वेळेला श्रीकृष्णाला गोपी आठवल्यात. ज्या अंतिम क्षणी उद्धवाला ज्ञान सांगताना सुद्धा गोपीची आठवण झाली आहे. पण ती विरहामुळे नाही झाली, ती कामामुळे नाही झाली, ती आर्ततेमुळे नाही झाली, तर त्यांच्या भक्तत्वामुळे झाली. की खरी भक्ती कोणाची आहे? तर गोपिकांची आहे. म्हणून अर्जुना, म्हणून आली वेगी आली प्रतिमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. याप्रमाणे श्रीकृष्णाने या भक्तीचं अलौकिकत्व गायलेलं आहे. आणि ब्रह्मरात्र उपावृते वासुदेवा अनुमोदिता. आणि ही ब्रह्मरात्र भगवंतांनी केली. प्रत्येकजणी आपापल्या घरी गेल्या दुसऱ्या दिवशी. बाकीच्यांना कळलंच नाही. ते म्हणे कसं काय नाही कळलं? अहो, ते म्हणे प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवानच होता. पतीला असं वाटलं की माझी पत्नी जवळच आहे, मुलाला वाटलं माझी आई जवळच आहे. कारण श्रीकृष्णाने ही सगळी माया या ठिकाणी प्रगट केली. कारण भगवंतांनी महामायेचा आश्रय केला होता, योगमायेचा आश्रय केलेला होता. योगमाया मुपाश्रिता असं म्हटलंय. योगमायेचा आश्रय करून भगवंतांनी ही लीला केली. ज्याप्रमाणे ते म्हणतात. आता यानंतर भगवंतांनी इतर ज्या काही लीला केल्या त्या संबंधीचं विवरण करतायत. ते म्हणतात